रामकृष्ण हरमंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आज पण मी सुंदर आणि चांगलं आणि बजेटवालं घर दाखवतोय. घर तसं जर बघितलं तर ओवळ्याला असणार आहे. ओवळ्यालाच कॉस्मॉस काउंटी नावाचं साधारणतः 15 वर्ष जुनं असणारं एक छोटंसं प्रोजेक्ट असणार आहे, जिथे गार्डन असेल, स्विमिंग पूल, क्लब हाऊस वगैरे त्या काही गोष्टी नसणार आहेत. राहिला प्रश्न फ्लॅटचा, तर फ्लॅटचा कार्पेट जवळजवळ 675 कार्पेटचा फ्लॅट असेल आणि 3600 रुपये ह्या फ्लॅटचा बाकी मेंटेनन्स असणार आहे. घर जर तुम्ही बघितलं तर घराच्या बाहेर जाताना तुम्हाला कंप्लीट ईस्टला बाहेर पडणार आहात. घराच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला मात्र 1, 2, 3 आणि आपला हा 4 टोटल 4च फ्लॅट तुम्हाला मिळणार आहेत. लिफ्ट तुम्हाला एक मिळणार आहे आणि एकच शिडी खालीवर जायला असल्या कारणानं हे घर बाकी तुम्हाला तसं खूप मोठं आहे. ग्राउंड प्लस 7 माळ्याची बिल्डिंग आहे. आपला लोअर फ्लोअरला फ्लॅट असेल. फ्लॅटच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला मस्त आणि सुंदर असा हॉल मिळतो आणि हॉलमध्ये तुम्ही बघू शकता लोअर फ्लोअरला फ्लॅट असूनही उजेड खूप आहे आणि वारं घरामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं आहे. जर तुम्ही बघितलं तर इकडे तुम्ही पाण्याची हे सगळं जे कॉम्प्लेक्स आहे, पाण्याची टाक्या वगैरे सगळं सेट आहे इकडे, तसं काय प्रश्न नाही आहे. आणि जर तुम्ही हा हॉल बघितला आणि हॉलच्या जर ह्या साईडला आपण आलो तर इथे मात्र खूप मोठं असं तुम्हाला किचन मिळतं, जिथे गॅसची पाईपलाईन ऑलरेडी तुम्हाला आलेली असणार आहे. जेवण बनवताना तुम्ही ईस्टला बनवताय अशा सुंदर आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला इकडे मिळेल. तुम्ही ह्या साईडला जर आलात तर इथं परत तुम्हाला एक वॉशिंग मशीनसाठी वेगळं आणि असं एक पॉईंट दिलं गेलेलं असणार आहे, जे तुमचं वॉशिंग मशीनचं सेटअप ह्या साईडला लागेल. बाकी तुमचं फ्रीज वगैरे ह्या तुम्ही ह्या साईडला नक्की ठेवू शकता. नंतर जर आपण किचन किंवा हॉलच्या पुढे जायचा विचार जर केला तर इथं तुम्हाला एक वॉश बेसिन दिलं गेलेलं असणार आहे. नंतर इथं मात्र तुम्हाला खूप मोठं असं बेडरूम असणार आहे. ह्या बेडरूमला जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला तुम्हाला कपाटाला जागा मिळेल आणि जर तुम्ही बघितलं तर ओवळ्याचं मेट्रो स्टेशन मात्र तुमच्या घरामधूनच तुम्हाला दिसेल. एवढी मोठं जवळ तुम्हाला एकदम मेट्रोला लागून असणारं हे घर असेल. नंतर हे बेडरूम जरी बघितलं तर हे बेडरूमची साईज तुम्हाला जाणवेल की बाबा हां, खरोखर खूप मोठी बेडरूमची साईज आहे. कारण 7 माळ्याची बिल्डिंग असल्यानं ते घर मोठं ऑटोमॅटिकली ते होऊन जातं, कारण लोडिंग जे आहे लोडिंगचं प्रमाण ऑटोमॅटिकली कमी होतं. पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट असं मोठं आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला हे कॉमनवालं हे मिळून जातं आणि म्हणजे ते उपलब्ध असणार आहे. घरामध्ये तसं बघितलं तर फर्निचरचं सगळंच काम तुम्हाला खरं करावं लागेल, पण बाकीचं काय करायची गरज नसणार आहे. नंतर हे तुमचं शेवटचं बेडरूम आहे. ह्या बेडरूमला जरी आलात तर इमिडिएटली तुम्हाला इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट हेही चांगलं मोठं आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इकडनं मिळतं. आणि पुढे आलात तर मग मात्र तुम्हाला हे मोकळं ढाकळं आणि असं मोठं बेडरूम तुम्हाला इकडनं मिळतं. बेडरूमच्या जर तुम्ही ह्या साईडने बघितलं तर घरातनंच मेट्रो, तुमचं ओवळ्याचं मेट्रो जंक्शन तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसते. आणि विशेष म्हणजे ही खिडकी पश्चिम दिशेला असल्या कारणानं हे तुमचं मेट्रो स्टेशन ओवळ्याचं हे आता मला वाटतं 6 महिन्यात मेट्रो स्टेशन चालू होईल. आणि हे तुमचं वेस्ट फेसिंगला खिडकी असल्यानं पूर्ण ही जर खिडकी उघडी ठेवली तर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला हवा मात्र येते. त्याच्यानंतर इथं पण ह्या साईडला तुम्हाला खिडकी आहे. ह्या साईडला जर आला तर इथं तुम्हाला एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं कपाट ठेवता एवढी मोठी जागाही इथे उपलब्ध तुम्हाला खरं मिळणार आहे. अशा पद्धतीचा हा 2 BHKचा 675 असणारा कार्पेटचा हा फ्लॅट असणार आहे. इथं बिल्डिंगला OC आहे, CC आहे, सोसायटी पण झालेली आहे. कोणत्या बिल्डिंगमधून कोणत्याही बँकेकडनं तुम्ही जर लोन वगैरे जरी करायचं म्हटलं तर तुम्ही लोन 100% करू शकता, कारण की तसा काही प्रॉब्लेम इथे नसणार आहे. राहिला प्रश्न याच्या किमतीचा, तर ह्या मालकांनी आत्ता याची किंमत ठेवताना 80 लाख रुपये 80 लाख रुपये किंमत ठेवलेली आहे. ज्या मंडळीचं कमी बजेट आहे, लोकेशन ॲडजस्टेबल आहे आणि घर तर मेन रोड टच असायला हवं, तर हा एक पर्याय आपल्याकडे उपलब्ध नक्की असणार आहे. अशा पद्धतीचे नवे जुने आणि वेगळे घरं मी रोज दाखवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून लोकांकडे रोज काहीतरी नवीन नवीन जात राहावं. त्यात लोकांचं कोणाला काय कोणचं काय ते काय डोक्यात आलं नाही आलं तर ठीक आहे, तर त्या पद्धतीचं खरं दाखवतो. जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, जास्त लोकांनी ते व्ह्यू पण करा, जेणेकरून तुमच्या पुढे आमच्याकडनं रोज काहीतरी नवीन गोष्टी येत राहतील बघायला. तर तेवढाच सपोर्ट करा. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.